रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1745 पासून चालू करतो. आपुल्यात स्पुंदे जेते तेथे घेती छंदे, पडिला सत्याचा दुष्काळ बहु फार झाली घोळ. विश्वासाचे माट त्याचे कपाळी ते नाट, तुका म्हणे गाना मुडा तीर्थ प्रदक्षिणा. काही लोक विद्वत्तेच्या जोरावर स्वतःच्या स्तोऱ्यात असतात, म्हणून समाजात सत्याचा दुष्काळ पडलाय व परमार्थाबाबत फार घोटाळा झालाय. या जगात खोटेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांच्या नशिबी अपयशच असते. तुकाराम महाराज म्हणतात, घाण्याचा बैल घाण्याभोवती फिरतो, तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तसेच या फिरण्याचे ध्येय कोणते हेही त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्री प्रदक्षिणा घालणाऱ्या मूर्खांना हरिप्राप्ती हे त्यामागील साध्य हे माहीत नसते. उदेगाची धाव बैसली असनी, पडिले नारायणी मोटाळे हे. सकळ निशंती झाला भरवसा, नाही गर्भवासा येणे ऐसा. आपुलिया नावे सत्य नाही आम्हा, जेणे अभिमान तेने नेला देवे. तुका म्हणे चळे एकाची सत्य, आपुले तीरिते पनाशे. भगवंतापाशी देहाचे गाठोडे ठेवले, त्यामुळे निर्वाहाची उद्योगाची सारी धाव तेथेच बसली. आता सर्व बाबतीत निश्चिंती झाली आहे, पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही. हा भरवसा निर्माण झाला आहे. आमचा अभिमान देवाने नेला, म्हणून आता आम्ही स्वतःच्या नावावर जगत नाही. तुकोबाराय म्हणतात, हे माझे शरीर देवाच्या सत्तेने हालचाल करते, मला या देहाविषयी काहीही आपुलकी राहिलेली नाही. बहुतपुरे ऐसा बाण आले धन घराशी, घ्या रे फुका मोले विन नारायण न भुला. एका निवळल्या मने बरवे काने सादर, तुका मने करुणी अंती निश्चिंती हे ठेवावी. सर्वांना पुरेल एवढा माल आणि दौलत आमच्या घरी आली आहे. लोकांनो, हा नामाचा माल व दौलत तुम्ही फुकट घेऊन जा, पण नारायणाला मात्र विसरू नका. मी काय सांगतो हे निर्मळ मनाने लक्षपूर्वकाने कान देऊन ऐका आणि अंत समय निष्काळजी व्हावे, म्हणून नारायण रूपी या धनाचा संचय करून ठेवा, असे तुकाराम महाराज सांगतात. माझे मज जाती आवडली देवा, नवता या गोवा इंद्रियाचा. कासे आम्ही तुझा मनवितो दास, असतो उदास सर्वभावी. भयाची आभेने दरी येली कास, न पुरतास काय थोरी. तुका म्हणे आपली जतन, कैचे थोर पण मग तुम्ही. देवा, माझ्या इंद्रियांना जर आवर घालता आला असता तर आता गुंता निर्माण झाला नसता. मी तुझा दास असे म्हणवितो. मी सर्व प्रकारे उदास वाना होऊन राहिलो आहे. प्रपंचाच्या भीतीने मी तुझे चरण धरले. आता जर माझे मनोरथ पूर्ण झाले नाही तर तुझे थोर पण काय कामाचे. तुकाराम महाराज म्हणतात, जर आम्हीच आमचे इंद्रिय विकार सांभाळायचे तर तुझ्या मोठेपणाचा काय उपयोग. विनवतो तरी आणि तोषे परी, हातकाचे थोरी दातयाची. आमुचेही काही असो द्या उपकार, हे कल्याणे थोर कैचे तुम्ही. न घ्यावी जी काही बहुसाल सेवा, गौरवतो देवा यत्न कीजे. तुका म्हणे नाही अमुता मिराशी, आसावेशी ऐशी दुबळेची. देवा, मी जशी तुला अधिकाधिक विनवणी करीत आहे तसा तू उगाच मोठेपणाचा बहाणा करीत आहे. पण हे लक्षात असू द्या की दात्याचे थोरवी याचकावर अवलंबून असते. आम्ही तुझे भक्त नसतो तर तुला देवपणा थोरपणा कसा लाभला असता. यासाठी आमचे उपकार मान. देवा, तू आमच्याकडून उगीच दीर्घकाळ सेवा करून घेऊ नकोस. आम्ही केलेली सेवेचा तू गौरव केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जन्मोजन्मी दुःखी कष्टहीन असावे, अशी काही मिराशी वारसा हक्क नाही. आमचे दुःख दूर कर, आमची सेवा गौरवावी. एकाएश एक होते कोणा काळे, समर्थाचे बळे काय नव्हे. घालून बैसलो मिराशी स पाया, जिंको देवराया संदेह नाही. केला तो संडी आता एक वाढ, वारीन ते आड काम क्रोध. तुका म्हणे झाली अळसाची धाडी, नव्हती आली जोडी कळू साच. कोणत्या तरी काळात एकासारखे दुसरे एक होणे शक्य आहे का. श्रीमंताचे भिकारी आणि भिकाऱ्याचे श्रीमंत समर्थाच्या बळाने काय होणार नाही. देवा, मी वंश परंपरागत तुमच्याच पायी आश्रय घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मी जिंकून घेईल यात संदेह नाही. एकदा केलेला निश्चय मी सोडणार नाही. तुमच्या भेटीच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या षडरिपूंना दूर करीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्हाला प्राप्त करून घ्यावे हे वर्म मला कळले नव्हते, म्हणूनच माझ्यावर आळसाची धाड पडली आहे.
झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता उठाविषयी म्हणा येत नाही नारायणा. सुरवाडिकपणे ते सापडले केने, तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग. देवा, तुझे चरण धरल्यामुळे मला खूप मोठे समाधान लाभले आहे. नारायण, आता येथून उठावे असे मनाला वाटत नाही. येथे मला मोक्ष हा साधन मिळाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे माझा संचित कर्माचे भोग आता संपला आहे. मुखाकडे वास पाय करोनिया, असं आता होईल ते श्री मनोगत आज्ञाधरी. तुम्ही अंगीकार केला पाहिजे तो सार, तुका म्हणे दारी उभे याचक मी हरी. देवा, तुझ्या मुखाकडे आस लावून मी पाहतो आहे. आता तू केलेली आज्ञा शिर सावंद मानीन, माझा तू स्वीकार करावास हे मुख्य सार आहे. तुकोबराय म्हणता, देवा मी तुझ्या दारी याचक म्हणून उभा आहे. नाही माथा भार तुम्ही घेता हा विचार, मज आणून यायशे केले दुरील अंगेशी लाविले. आता बोलावे आवडी नाम घ्यावे घडी घडी, तुका म्हणे दुरी देवा खोटी ऐशी उरी. देवा, तुम्ही स्वतः माझा भार आपल्या शिरावर घेत नाही हा तुमचा विचार लक्षात घेऊन मी दूर होतो तो जवळ आलो आहे आणि तुम्हाला येऊन चिकटलो आहे. तुमच्याशी गोड बोलावे आणि मुखाने सारखे तुमचे नाव घ्यावे अशी मी ठरविले आहे. देवा, मी तुमच्यापासून दूर खोट्या जीवदशेत राहणे योग्य नाही. माझे जडबारे आता वगे तुमच्यावरी, झालो अंकिला तुमचे मुकलो मागिला. करीतो जे काम माझी सेवा तुझे नाम, तुका पाया लागे काही नेदी नान मागे. देवा, माझ्या सर्व संकटाचा भार आता तुझ्यावर आहे. मी तुझा दासाचा दास झालो आहे, त्यामुळे संसाराला मुकलो आहे. मी तुझे नाम गातो आणि तू सांगितलेले काम करतो, हीच माझी सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमचे पाय धरतोय, याखेरीज अन्य काही देव देत नाही व मागतही नाही. तुम्ही आम्ही भले आता झालो चिंता काशाची, आपुलाले आलो स्थळी. मौन कळी वाढेना सहज जे मनी होते ते उची ते उघडले. तुका म्हणे नसते अंगा येत सांगा सारिके. तुम्ही आम्ही आहोत ते ठीक आहेत. आता कशाची चिंता उरली आहे. आपण दोघे आपापल्या स्थानी स्थिर आहोत. स्वामी सेवक या नात्याने आपण आहोत, त्यामुळे बोलण्याचा भांडण्याचा प्रयत्नच येत नाही. मनात जे होते ते सहज उघड केले हे ठीक झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्याशी भांडत होतो कारण तुम्ही आमच्याशी निर्दयपणे वागत होतात आणि म्हणून आमच्या मनात काम क्रोध होत होता. चिंता ऐशी नको देव आठवण, जेणे देवाचे चरण अंतर येते. आली या वचने राम नाम ध्वनी, ऐकावे कानी ऐशी गोडी. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे न जीवा दुःख देतो. तुका म्हणे राये अंतरशी शीतळ, शांतीचे ते बळ क्षमांगी. हे म्हणा, ज्यामुळे भगवंताचे चरण अंतरतील अशी आठवण देऊ नकोस. मुखातून राम नाम उच्चारले जावे, कानाने संत वचन ऐकावे, अशी त्या विषयाची आवड असावी. अंतकरणात दुसऱ्याचा मत्सर करण्याचा भाव नसावा, कारण त्यापासून काही लाभ होत नाही, कारण हानीच होते. इतरांना व स्वतःला दुःख होते. तुकाराम महाराज म्हणतात, शांती क्षमा याचे बळ अंगी असले म्हणजे मन शांत राहते. कोण पुण्य कोणा गाठी, जाशी ऐशियाची भेटी. जी हरी धरिला मनी, दिले संसाराशी पाणी. कोण हा भाग्याचा ऐशियाशी बोले वाचा, तुका म्हणे त्याचे भेटी होय संसाराची तुटी. ज्ञानी विद्वान भक्ताची भेट घडून येईल असे पुण्य कोणते ते कोणाजवळ आहे. ज्याने संसारावर पाणी सोडले आहे व जो मनात फक्त देवाचे ध्यान करीत आहे, अशा अद्वितीय संताशी लोकाशी बोलू शकेल असा भाग्यवान कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांची भेट झाली की जन्म मरण रूपी प्रपंच नाहीसा होतो. तारीला हा जीव संसारी उदास, धरिला विश्वास तुम्हा कोई. एके जाती विन नाही कळवडा, ओढिली गोपाळा सूत्रधोरी. फुटत असे प्राण क्षणाचा विषणाच्या विसरे, हे तो परस्परे सारिखेची. तुका म्हणे चित्ते राखीला अनुभव, तेने हा संदेह निवारला. देवा मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी संसाराबद्दल उदास झालो आहे. दोन समान वृत्ती, समान जाती, स्वभाव गुण असल्याशिवाय एकमेकाबद्दल प्रेम वाटत नाही. म्हणूनच हे गोपाळ आपली चैतन्य रूपी जात प्रेम भावना एकच असल्यामुळे तू आम्हाला एका धाग्याने जोडले आहे. तुझा क्षणभर जरी विसर पडला तरी माझे मन उदास होते, तुझेही तसेच होते. असा आपला स्वभाव सारखा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपले परस्पराबद्दलचे प्रेम
सहानुभूती सारखीच आहे याचा अनुभव आल्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही हा संदेह मिटला आहे. किती विवंचना करीत असे जीवी मन धावडती दाई दिशा. कोणा एका भावे तुम्ही अंगीकार करावा विचार याचसाठी. उत्तर ते आता लाभ तुच्छ झाली अनुभव आले गुणागुण. तुका म्हणे लागो अखंड समाधी जावे प्रेम बोधी बुडोनिया. देवा तुझ्या प्राप्तीसाठी मन खूप काळजी करत आहे. तुझी प्राप्ती कशाने होईल या विचारात मन दाही दिशांना हिंडत आहे. कोणत्या तरी एका भावनेने तू माझा अंगीकार करावा हाच विचार मी सतत करीत आहे. कारण तेथील गुणदोष आता समजले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याबद्दलच्या प्रेमात ज्ञानात मी आता बुडून जावे अखंड समाधी लागावी असे वाटत आहे. दिकची या नाही संसार संबंधा तुटेना या बाधा भवरोगाची. तातडी ते करी म्हणून तातडी साधिली ते घडी सोनियाची. संकल्पाच्या विजय इंद्रियाची चाली प्रारब्ध ते घाली गर्भवास. तुका म्हणे विजय जाळून सकळे करावे गोपाळे आपुले भाट. या संसार बंधनाला शेवट नाही. या भवरोगाची बाधा सुटत नाही म्हणून मी त्यासाठी घाई करीत आहे. ती योग्य वेळ म्हणजे सोन्याची घडी असेल. मना संकल्पाची बीज जशी असेल तशी इंद्रिय कार्य करतात. पूर्वजन्मीचे प्रारब्ध गर्भवास भोगायला लावते. तुकोबाराय म्हणतात गोपाळ संकल्पाची सारी बीजे जाळून टाका आणि मला आपला भाट करा. आता होऊन धरणेवरी बितरीत कोंडीन नाही केली जीवेसाठी तो का गोष्टी रुचेते. आधी निर्धार तो सार मग भार सोशेना. तुका म्हणे खाऊ जेऊ नेदू होऊस वेगळा. देवा मी तुझ्या दारात धरणे धरून बसेन व तुला हात कोंडेन. जीवावर उदार होऊन अशा गोष्टी केल्या नाही तर ते तुला कसे आवडेल. आधी निर्धार करावा हेच खरे सार आहे. तुला आमचा असा निर्धार दिसला की आमचा भार सहन होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमची दखल घेतल्याखेरीज आम्ही जेवण खाणं घेणार नाही आणि देवाला आमच्यापासून वेगळे होऊ देणार नाही. होईल तरी पुसापुशी उत्तर त्याशी हो जावे. तोवरी मी पुढे काही आपुले नाही घालीन. जाणून अंतर देव जेव्हा भेव फेडील. तुका म्हणे धरील हाती करील खंती वेगळे. मी धरणे धरून बसलो आहे म्हणून माझी विचारपूस देव करेल तेव्हा त्याला कोणते उत्तर द्यायचे याची योजना आखून ठेवली पाहिजे. अशी चौकशी झाल्याशिवाय तुला काय हवे असे देवाने विचारल्याशिवाय मी कोणतेही गाराने देवासमोर सांगणार नाही. माझ्या अंतकरणातील भाव जाणून देव मला प्रपंचातून सोडविलच. तुकाराम महाराज म्हणतात देव मला नक्कीच या संसारातील दुःखापासून दूर करेल. हा तो नव्हे काही निराशेचा ठाव भले पोटी वावर अखिलिया. विश्वंभरा विश्व सामाविले पोटी तेथेची शेवटी आम्ही असो. नेनंता चिंतन करीतो अंतरी तेथे अभ्यंतरी उमटेल. तुका म्हणे माझा स्वामी अबोलपणा पुरवू खुने कुणा जाणत असो. हे ठिकाण निराश होऊन मागे फिरण्याचे नव्हे देव प्रसन्न होणारच हा भाव मनात धरून राहावे. या विश्वंभराने सारे विश्व आपल्या पोटात सामावून घेतले. आम्ही शेवटी तेथेच राहणार. मी अजान असून मनात देवाचे चिंतन करतोय हे मला कळलेच. तुकाराम महाराज म्हणतात माझा पांडुरंग मौन राखणारा आहे म्हणून खानाखुनांनी आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत. निष्ठुर तो दिशे निराकारपणे कोवळा सगुणे प्रतिपाळी. केलाच करावा केला काही वाढ होईल ते गोड न पुरते परते. माथीलिया लागे नवनीता हाताना असे वितळीत आहात ते. तुका म्हणे आता मनाशी विचार करावा तो सार एक चित्ते. हा विठ्ठल निराकार स्थितीत निष्ठुर दिसतो व सगुण रूपात कोवळा दिसतो आणि भक्ताचा प्रतिपाळ करतो. एकदा सगुणाचा जो निश्चय केला तो कायम ठेवावा म्हणजे सारे गोडच गोड होते. मंथन केल्यावर रोणी हाती लागते पण ते वितळले की त्याची नासाडी होते. तुकोबाराय म्हणतात आता आपण चित्त स्थिर ठेवून एकाग्र चित्ताने सारभूत विचार करावा. बहुदेवा बरे झाले नसते गेले सोवळे. दिवटा अशी पडिली गाठी जग जेठी प्रसादे. गादल्याचा झाला जाडा गेली पिडा विकल्प. तुका म्हणे वरावरी निर्मळ करी निर्मळा. देवा नुसते सोवळे केले हे फार बरे झाले. सोवळ्याचे मूळ असे देहविषयक विचार नष्ट झाले आणि विशुद्ध आत्म्याची या जगजेटीच्या प्रसादाने भेट झाली. मलिन झालेल्या जीवातील मळाचा झाडा झाला. पिडा विकल्प सारी निघून गेली. तुकाराम महाराज म्हणतात निष्काम भक्तीने निर्मळ झालेल्या मनाला पुन्हा श्रवण चिंतन अधिक निर्मळ करीत आहे.
स्वामित्वाची वर्मे असोनी जवळ वाये जावे मोळी गुणासवे काबाडापासून सोडवा दातर काही नका भार पात्र करू धनवंत्र्याची अंगी सत्ता बळ व्याधी ते सकळ तोडावया तुका मनी आले मोड्याशी कोपट सांडोव्याची वाट विसरावी स्वतःजवळ स्वामित्वाची वर्मे असूनही काम क्रोधादी वासनामुळे अडकून मुळी वाहतोय. हे दातारा, या त्रिगुणाच्या कष्टापासून मला वाचवा, हा भार व्हायला लावू नका. सर्व व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य धन्वंतऱ्याच्या अंगी असते. तुकाराम महाराज म्हणतात, हे देहाचे खोपट मोडकळीला आले ते टाकून देऊन मी जन्म मरणाची वाट विसरावी. ऋणाचा परिहार झालो ओळगना द्यावी नारायण वासला ती झालो उतराई शरीर संकल्पे चुको द्यावी पापे सकळी आजीवरी होते धरून या जीवाशी व्याजे कासावीशी बहु केले तुका मने मना आणि लाम्या भाव तो मता ते ठाव आई देवा. नारायण, या देह इंद्रियाचे कर्ज तुम्ही मला दिले, त्यातून मुक्त होण्यासाठी मी तुमचा दास बनलो आहे. आता माझा सारा हिशोब पूर्ण करा. तुम्ही दिलेला हा देह मी आता तुम्हाला अर्पण करून उतराई होतो. आता माझी पापे चुकवा. आतापर्यंत मी जीवदशेला धरून राहिलो, त्यामुळे जन्म मरणाचे व्याज वाढत राहिले आणि म्हणून जीव कासावीत झाला आहे. तुकाराम महाराज म्हणता, या देहावर माझा अधिकार नाही, मी तुम्हाला अर्पण केला आहे, ते तुमच्या मालकीचे स्थान आहे. येणे पांगे पायापाशी निश्चयशी राहीन सांगितली करीन सेवा सकळ देवा दासत्वे बंधनाची तुटली बेडी होती हेची जोडी मग अम्मा तुका म्हणे नवे क्षण पायाविन वेगळा. देवा, मी तुमची आज्ञा मानून तुमच्या चरणाजवळ निश्चयाने राहीन. तुमचे सर्व प्रकारचे दासत्व स्वीकारून सर्व सेवा करीन. सर्व बंधनाची बेडी तुटली की तोच मोठा लाभ असेल. तुकाराम महाराज म्हणता, देवा, तुझ्या पायापासून क्षणभर मी वेगळा होऊ शकणार नाही. आपुल्या आपण ओगवा लिगाड काय माझे जड करून घ्याल उद्धाराशी काय उद्धाराचे काम वाढवणे श्रम नाही देवा. करा आता मज साठी वाढ पोट ठावे नाही तंट झालो लोकी तुका म्हणे बाके इडलियावरीन पडे व्यवहारी संचिताचे. देवा, तुम्ही आमच्या मागे प्रपंचाचे लच्चाण लावले आहे, ते तुम्ही निस्तारा. माझ्या मूर्खपणाशी माझा उद्धार करण्याचा काय संबंध? माझा उद्धार करण्यासाठी आज उद्या असे करण्याचे तरी काय कारण? देवा, प्रपंचातली श्रम आता उगीच वाढवू नका, माझा उद्धार करा. तुमच्या औदार्याचे पोट माझ्यासाठी वाढवा. माझी लोकांमध्ये किती फजिती झाली आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुकाराम महाराज म्हणतात, संचिताची बाकी फिटली की पुन्हा ते निर्माण होईल असा व्यवहार मी करणार नाही. सर्वसंगी विट आला तू एकला आवडशी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहु झालो खे दक्षिण येणे क्षीण तो नाशे तुका म्हणे गंगे वास बहुत्यास स्थळाची. देवा, सर्व संघाचा मला वीट आला आहे, तूच एकटा मला आवडतोस हे जगजेठी. मी तुझ्या पायाला जी मिठी घातली आहे ती मी सोडणार नाही. मी खूप दुःखी कष्टी झालो आहे, तुझ्या चरणापाशी आल्यावर क्षीण दूर होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे गंगा आहे अशा तीर्थक्षेत्री वास करण्याची माझी इच्छा आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1770 वर थांबत होतो.